मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस. जोरदार पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं. पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची कसरत. मुंबई नजीकच्या पालघरमध्ये अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे आज शाळांना सुट्टी. पालघरसह ठाणे जिल्ह्यातही हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार. पावसामुळे बेलोरा गावाचा संपर्क तुटला. नरसिंगपूरमध्ये शाळेत पाणी साचलं. पावसाच्या पाण्यामध्ये बकऱ्या गेल्या वाहून. चेंबूर दुर्घटनेप्रकरणी 3 अधिकारी निलंबित. सहाय्यक उद्यान अधीक्षक जगदीश भोईर, दुय्यम अभियंत्यासह मनपाचा एक अधिकारीही निलंबित. महापालिकेकडून चौकशी समिती स्थापन. गोरक्षकांमुळे शेतकऱ्यांना भुर्दंड. शेती कामाला खरेदी केलेले बैल गोशाळेमध्ये नेले. कागदपत्र दाखवूनही नोंदवला गुन्हा. निलंग्यातील कोराळीच्या शेतकऱ्याची व्यथा. कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यामध्ये 29,000 कुणबी नोंदी. तातडीनं दाखले देण्याची मागणी. दाखले मिळत नसल्यानं तहसील कार्यालयाबाहेर मराठा समाजाची निदर्शनं. केतनला ढकलल्यानंतर त्याचा फोन सियाकडे. सियानं फोनमधील डेटा डिलीट केल्याचा संशय. केतनच्या मोबाईलची होणार फॉरेन्सिक तपासणी. बालभारतीच्या धड्यामध्ये परराज्यातील लोकनृत्य. महाराष्ट्रातील केवळ एका लोकनृत्याचा समावेश. भारताची संस्कृती म्हणत बालभारतीकडून समर्थन. पेपरफुटीनंतर टीईटी परीक्षा सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता. नवीन प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी वेळ लागणार असल्यानं परीक्षा लांबणीवर. भारतामध्ये व्हॉट्सअॅपचं नवं फीचर युजर नेम्स अडचणीत. सरकारची मेटाला नोटीस. नव्या फीचरमुळे ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढण्याची भीती.